मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता आंब्याचा सीझन सुरू आहे. त्या कैरीचे मी तुम्हाला म्हणजे आंब्याचे कैरीचे बरेच प्रकार तुम्हाला आत्तापर्यंत दाखवले. अजूनही बरेच दाखवायचे आहेत. आज आपण 2 आंब्याचं असं या कैऱ्यांचं टकू करणार आहोत. त्याच्यासाठी आता मी प्रथम काय करणार आहे तर या कैऱ्या सोलून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याची पुढची कृती सोलणार आहे, नंतर किसून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. टकूसाठी अगदी थोडीशी फोडणी करणार आहोत. चांगलं गरम झालं आहे. आपण त्यामध्ये मोहरी घातली आहे. लोणच्याचाच प्रकार असल्यामुळे 4 मेथीदाणे, त्याचा खमंगपणा येतो. तर मी हे घालवून टाकते. मी त्या पण थोडी हळद पावडर घालणार आहोत, लाल तिखट, हिंग, टकूला फोडणी हवीच अशी नाही, पण जरा फोडणी घातली की ते आणखीन चांगलं लागतं. 1 चिमूटभर मेथी पावडर. फोडणी तयार. आंबा किसूनही तयार आहे. त्यामध्ये आता आपण तिखट घालणार. हे अगदी 4 दिवसासाठी असं करायचं असतं. थोडं थोडं केलं की त्याची चवही छान लागते. हिंग, कच्च्या हिंगाचा सुद्धा वास सुंदर लागतो. चवीप्रमाणे मीठ. गोडा मसाला सुद्धा घालतात आवडत असेल तर, पण मी काय घालणार नाही गोडा मसाला, पण चांगला लागतो गोडा मसाला सुद्धा. थोडा गूळ. जास्त गूळ हवा असेल तर जास्त घातला तरी चालतो, पण घातला नाही. आपण हे छानपैकी ढवळून घेऊया. तिखट थोडं लागणार आहे अजून. मी 4 घालणार आहोत. आहा, पाणी सुटलं ना सगळ्यांच्या तोंडाला. असं हे झटपट तोंडी लावणं खाण्यासाठी तयारी. तर हे मी टकू कसं केलं, हा माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. यापूर्वीसुद्धा टकू दाखवले, पण मी वेगवेगळ्या प्रकारानं तुम्हाला ही सगळी लोणची दाखवलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक लोणच्यामध्ये तुम्हाला थोडा थोडा फरक दिसेल. त्याच्यामुळे पहिलेसुद्धा माझे व्हिडिओ तुम्ही बघा. हाही व्हिडिओ बघा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.